Hello friends, welcome to Chate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. Myself Ajit Rathod, Faculty of Physics. In the previous lecture, we discussed about Newton's law and formula based on Newton's law and some cases in which we see that if we double the mass, if we double the distance, if we change the mass and distance, then how force affects the original values. म्हणजे जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तो न्यूटन्स लॉ आपल्याला काय सांगतो, त्याच्यानंतर आपण त्या न्यूटन्स लॉचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघितला. मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघितल्यानंतर आपण त्याच्यामध्ये न्यूमरिकल आस्पेक्ट मिस केला. आता हा न्यूमरिकल आस्पेक्ट जो आपण ऍड केला त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मास चेंज केलं, काही वेळा डिस्टन्स चेंज केलं आणि थर्ड केसमध्ये मास आणि डिस्टन्स हे दोन्ही पण कॉम्बिनेशन चेंज केलं आणि आपण बघितलं की कशा प्रकारे फोर्स हा अफेक्ट होतो. बरोबर आहे. आता काही न्यूमरिकल्स मी तुम्हाला होमवर्कला पण दिले होते, ते तुम्ही सोडून मला पाठवलेच आहेत, त्यात काय तुम्हाला करेक्शन असेल असं मला वाटत नाही. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की हा जो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण बघितला होता त्याला युनिव्हर्सल लॉज का म्हणतात. त्याच्यानंतर आपण जेव्हा ॲपल आणि अर्थचा एक्सपेरिमेंट करतो किंवा फॉर एक्झाम्पल हा चॉक मी जेव्हा सोडतो तर हा चॉक अर्थकडे येतो, अर्थ का चॉककडे येत नाही. ओके, अशा टाईपचे क्वेश्चनचे आन्सर्स आपण आज फाइंड आउट करूया. तर सुरुवातीला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे किंवा त्याला युनिव्हर्सल का म्हणतात ह्याची आपण इन्फॉर्मेशन पहिल्यांदा कलेक्ट करूया. तर पहिल्यांदा बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो, तर एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला होता. आता ह्याच्यामध्ये हा जो जी आहे, हा जी म्हणजे कोण, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं होतं. करेक्ट. आता आपण बघूया की हा जो जी आहे हा युनिव्हर्सल तर फिक्स आहेच, तर ह्या लॉला पॅरलली युनिव्हर्सल लॉ म्हणण्याचं कारण काय आहे. व्हाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल लॉ. तर पहिल्यांदा बघा, हा जो दोन बॉडी मधला फोर्स आहे, समजा मी एक बॉडी अशी केलेली आहे, ओके, ह्याचं मास आहे m1 आणि दुसरी बॉडी आहे अशी ज्याचं मास आहे m2. ठीक आहे, m1 आणि m2 हे दोन मासेस आहेत आणि ह्यांच्यामध्ये डिस्टन्स समजा आहे, डिस्टन्स आहे r. ओके, आता तुम्ही बघू शकता की हा एक मास आहे m1, हा छोटा मास आहे m2 आणि ह्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे r. ह्यांच्यामधला पण फोर्स काय असणार आहे, F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइड बाय r स्क्वेअर. म्हणजे बॉडीचं साईज, ह्या बॉडीचं साईज कमी जास्त आहे, काही मॅटर करणार नाही. सोबत हे डिस्टन्स जे आहे, हे डिस्टन्स काय आहे हे पण मॅटर करत नाही. बघा बाळांनो, ह्या दोन्ही बॉडीचं साईज आणि शेप काय आहे हे मॅटर करत नाही. मॅटर काय करतं, त्या दोघांचं मास किती आहे. ओके, सोबत ह्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे, ह्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे. आता किती आहे म्हणजे काय, तर मॉलिक्युलर रेंज पण आपलं जाऊन चालणार नाही, डिस्टन्स काय पाहिजे, कंपॅरेबल पाहिजे. म्हणजे आता हे समजा डिस्टन्स छोटा असेल, इथे इथे मास म्हटलं मी, हे एक मास आहे आणि हे एक मास आहे. ठीक आहे. आता समजा अर्थ आणि सन ह्याचं जर आपण कंपॅरिझन केलं, अर्थ आणि सन मध्ये पण ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. मग अर्थ आणि सन मध्ये डिस्टन्स किती आहे, 15 कोटी किलोमीटर. आता अर्थ आणि सन मध्ये 15 कोटी किलोमीटर आहे, तर सुद्धा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तिथे पण ओबे करतो. आता अर्थ आणि सन याचा साईज जर आपण कम्पेअर केला, अर्थ आणि सन ह्याचा जर आपण साईज कम्पेअर केला तर आपल्यासारख्या जवळपास 13 लाख अर्थ एकत्र केल्यानंतर सन तयार होईल. म्हणजे खूप मोठा साईज आहे, खूप मोठं मास आहे. आपल्या अर्थचं जे मास असतं बघा, कंपॅरिझन मध्ये मास ऑफ अर्थ जो आहे तो आहे 6 × 10⁻24 आहे, तर मास ऑफ सन जो आहे तो आहे 2 × 10⁻30 आहे. ठीक आहे. आता आपण हा जो नंबर फक्त एवढाच नंबर कम्पेअर करूया. ऍक्च्युली आपल्याला तो नंबर कम्पेअर करत असताना आपण जसं मेजरमेंट्स मध्ये, आता तुम्हाला हा चॅप्टर ऑलरेडी झालेला नाही आहे म्हणून मी थोडंसं फक्त रफ मध्ये सांगतोय. सिग्निफिकंट फिगर्स आणि अशी तुम्हाला थोडीशी कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नावाची कन्सेप्ट आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय, कोणताही नंबर लिहित असताना तो 0.5 ते 5 च्या मध्ये लिहायचा, तो 0.5 च्या 5 मध्ये लिहायचा. आता आपला जो नंबर 6 आहे हा नंबर काय आहे, मोठा आहे, त्यामुळे हा नंबर मी थोडासा मॉडिफाय केला आणि 0.6 केला. काय केला, 0.6 केला, तरी 10 ची पॉवर काय होईल, मला एकाने वाढवावी लागेल, म्हणजे 10⁻25 होईल. आणि हा नंबर 2 × 10⁻30 आहे, कारण की हा नंबर 2 ह्या दोघांच्या मध्ये बसतो.
म्हणजे सायंटिफिक लँग्वेजमध्ये जेव्हा आपण नंबर एक्सप्रेस करतो, सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण नंबर एक्सप्रेस करतो त्यावेळी तो नंबर ह्या एक्स्ट्रीम लिमिटच्या मध्ये उडत पाहिजे, म्हणजे 0.5 पेक्षा मोठा पाहिजे आणि 5 पेक्षा छोटा पाहिजे. ह्या दोन्ही पण व्हॅल्यूज चालू शकतात. आता ह्या केसमध्ये हा 2 नंबर इथे फिट बसतो, त्यामुळे आपण इथे काय मॉडिफिकेशन केलेलं नाही. आता बघा ह्या दोघांचे जर तुम्ही ऑर्डर्स कम्पेअर केल्या तर ह्या दोघांच्या मध्ये बरोबर बघा तुम्हाला 10⁻² कितीचा फरक पडतो, तुम्हाला 10⁻5 फरक पडतो. 10⁻5 म्हणजे किती, 1 लाख चालेल जवळपास. लक्षात येते का? म्हणजे त्या दोघांच्या मासमध्ये 1 लाख पटीचा जवळपास फरक आहे. म्हणजे सन जो आहे तो अर्थ पेक्षा 1 लाख पटीने काय आहे, मासमध्ये जास्त आहे. मग त्याचं मास काय आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू मास ऑफ अर्थ. आता एवढं मोठं ह्यूज मास आहे आणि अर्थ एक मास आहे, तर ह्या दोघांच्या सुद्धा मध्ये सुद्धा काय असतो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ओबे करतो. आता मास ऑफ सन किती आणि मास ऑफ अर्थ किती, ह्याच्यामध्ये पण न्यूटन्स लॉ आहे. अर्थचं मास आणि ॲपलचं मास हे कम्पेअर केलं तर ह्या मासमध्ये पण फरक आहे. अर्थचं मास किती असतं बघा, 6 × 10⁻24 kg आहे. 6 × 10⁻24 kg बरोबर आहे. 6 × 10⁻24 kg. आणि ॲपलचं मास किती असतं, हार्डली 70 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम ह्या रेंजमध्ये असतं. बरोबर आहे. मग हे जर तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये 1 ग्रॅम मध्ये आहे, तर 10⁻24 kg मध्ये आहे. मग एवढ्या मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज आहेत तरी सुद्धा त्यांच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ओबे करतो. म्हणजे इथं मास किती आहे, कमी जास्त आहे, मॅटर करत नाही. डिस्टन्स किती आहे ते पण मॅटर करत नाही. मॅटर काय करतं, त्या मासची व्हॅल्यू किती आहे, ओके, आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, ह्या फक्त व्हॅल्यूज मॅटर करतात. ते कमी जास्त प्रमाणात असू देत, काही असतील तर त्यांच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ओबे करतो. साईज किती मोठा आहे हे पण मॅटर करत नाही. ओके, आता हे झालं फर्स्ट रिझन आहे. दुसरं रिझन आहे, समजा मी असं म्हटलं तुम्हाला की आता इथं काय आहे, एअर आहे आणि हा चॉक मी एअरमध्ये फ्रीली फॉल केला, म्हणजे सोडून दिला इथून, तर सोडल्यानंतर हा यायचा खाली जातो. बरोबर आहे. म्हणजे अर्थ त्याला आपल्याकडे ओढून घेते. समजा आपण स्विमिंग टँकमध्ये उभा आहे, स्विमिंग टँकमध्ये, आणि तिथे जर आपण एखादं मास सोडलं तर ते पण स्विमिंग टँकच्या बॉटमला जाऊन म्हणजे तळाला जातं. नदीमध्ये एखादा दगड सोडा तो नदीच्या बरोबर तळाला जाऊन बसतो. म्हणजे त्या पहिल्या केसमध्ये ज्यावेळी आपण दगड हवेत धरला होता त्यावेळी मध्ये काय होती, एअर मीडियम होतं, त्यावेळी सुद्धा तो अर्थकडे जात होता. नंतर आपण नदीमध्ये गेलो आणि तो दगड नदीमध्ये असं पाण्यावरच्या वर धरला आणि सोडला तरी तो पाण्यामधून अर्थकडेच गेला. म्हणजे ह्या दोन्ही केसमध्ये काय होतं, तर अर्थ आणि हा दगड म्हणू आपण त्याला, हे एक मास आहे आणि अर्थ एक मास आहे. ह्या दोघांच्या मध्ये सुरुवातीला काय होतं, एअर मीडियम होतं, नंतर काय आलं, वॉटर मीडियम आलं. ठीक आहे. तरी सुद्धा काय झालं, ती मास दुसऱ्या मासकडे अट्रॅक्ट झालं. म्हणजे ह्या दोन मासच्या मध्ये काय आहे हे सुद्धा मॅटर करत नाही. लक्षात आलं का? म्हणजे ह्या दोन मासच्या मध्ये कोण आहे, काय मीडियम आहे हे पण मॅटर करत नाही. आणि ह्या अशा रिझन्समुळे त्या लॉला आपण काय म्हणत असतो, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतो. लक्षात आलं बाळांनो? युनिव्हर्सल म्हणण्याचं कारण काय आहे, एक तर त्या दोन्ही मासेसचा साईज मॅटर करत नाही. त्या दोन्ही मासेसमध्ये कमी जास्त प्रमाणात किती डिस्टन्स आहे, खूप जास्त असेल तर सुद्धा चालतंय, खूप कमी असेल तर सुद्धा चालतं. त्याच्यानंतर त्या दोन मासच्या मध्ये काय मीडियम आहे हे सुद्धा मॅटर करत नाही. आणि अशा रिझन्समुळे आपण त्याला काय म्हणत असतो, युनिव्हर्सल लॉ म्हणत असतो. आणि सोबत हा जो जी आहे, हा जी तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, म्हणजे याची व्हॅल्यू कुठेही गेला तरी बदलणार नाही, कुठेही गेला तरी बदलणार नाही. ओके, आता आपण नेक्स्ट आर्टिकल मध्ये बघूया की ऍपल आणि अर्थ एक्सपेरिमेंट जो आपण स्टडी केला, ऍपल आणि अर्थ एक्सपेरिमेंट, त्यावेळी ह्या एक्सपेरिमेंट मध्ये अर्थ कडे ऍपल जातं. ओके, ऍपल जे आहे ते अर्थ कडे जातं. उलट का होत नाही, अर्थ ऍपल कडे जात नाही, त्याचं रिझन काय, तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला न्यूटन्सचा सेकंड लॉ माहित पाहिजे. आता न्यूटन्स सेकंड लॉ काय सांगतो, तर फोर्स इज अ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. काय म्हणतो आपण याला बाळांनो, लक्षात घ्या. फोर्स इज अ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असतं. ओके, मग आता मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, मास इन वेलोसिटी, मास इंटू वेलोसिटी. मग मी काय करतो बघा, mv मायनस mu डिवाइड बाय टी. v म्हणजे काय, फायनल वेलोसिटी, u म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी, t म्हणजे काय, टाइम. रेट म्हटला की विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायचा. रेट म्हटलं की विथ रिस्पेक्ट टू काय घेतो आपण, टाइम घेतो. इथं काय आहे एक्सपेरिमेंट, समजा एक फुटबॉल आहे आणि हा फुटबॉल तुमच्या मित्राने तुम्हाला पास केलाय
आता तुमच्या मित्रांनो पास केल्यानंतर त्याला काही ती इनिशियल वेलोसिटी होती, बरोबर आहे. ती इनिशियल वेलोसिटी आपण काय म्हणतो, कायम आपण इनिशियल वेलोसिटी यू लेटरने इंडिकेट करतो. आता फुटबॉल आल्यानंतर मला असं वाटतं की किक मारावी त्याला, मी एक किक मारली, किक मारल्यानंतर फुटबॉल पुढे गेला, पण आधी ज्या स्पीडनं आला होता त्याच स्पीडनं तो पुढे गेला का, मी किक मारली याचा अर्थ जे वेलोसिटीमध्ये काय झालं असणार आहे, चेंज झाला असणार आहे. म्हणजे फायनल वेलोसिटीला आपण काय म्हणणार, व्ही. आता मी किक मारल्यानंतर मी ज्यावेळी लात मारतो त्यावेळी त्याचं मास चेंज होणार आहे का, फुटबॉलचं मास चेंज होणार नाही. म्हणून ह्या क्वांटिटीमध्ये आपण एम ची व्हॅल्यू काही चेंज केलेली नाही. लक्षात आलं. आता टी म्हणजे काय, टाइम, टाइम ऑफ इम्पॅक्ट, जितक्या वेळ मला लात मारायला लागला तो टाइम म्हणू आपण त्याला. आता ह्यामधून बघा एम कॉमन घेऊया, आतमध्ये ठेवूया व्ही मायनस यू डिवाइड बाय टी. आता व्ही मायनस यू डिवाइड बाय टी केलं की फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवाइड बाय टाइम, मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी झालं, बरोबर आहे. आणि ह्या पार्टला आपण काय म्हणत असतो, ऍक्सेलरेशन, बरोबर ना. ऍक्सेलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, मग फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवाइड बाय टाइम, ह्याला आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन म्हणतो. मग आपण इथे लिहिलं एम इंटू ए लिहिलं, ऍक्सेलरेशनचं ए लिहिलं, बाकी एफ आय असं लिहिला तर तुम्हाला हा फॉर्म्युला म्हणजे न्यूटनचा सेकंड लॉ, एफ इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, एफ इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला तुम्हाला त्याचं उत्तर देईल, म्हणजे ऍपलच अर्थ कडे का गेलं, अर्थ ऍपल कडे का नाही आली, ह्याचं जे उत्तर आहे हा तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ देऊ शकतो. काय आहे बघा, फोर्स कोणावर डिपेंड आहे, मास आणि ऍक्सेलरेशनवर. ओके, इथे या, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ऍपल अर्थ ह्या एक्सपेरिमेंट मध्ये अर्थ ऍपलला ज्या फोर्सने ओढून घेतं, अर्थ ऍपलला ज्या फोर्सने ओढून घेतं तेवढ्याच फोर्सने ऍपल पण अर्थला ओढत असतं. फक्त जाताना ऍपल अर्थकडे जातं, अर्थ ऍपलकडे का नाही याचा आपण रिझन शोधतोय. ओके, आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा एफ इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, हा फॉर्म्युला कसा स्टडी करायचा, तर हा फोर्स कुणावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहे आणि ऍक्सेलरेशनवर डिपेंड आहे, बरोबर आहे. मग काय वाढवल्यानंतर काय वाढणार आहे, तर हा स्टडी करत असताना ज्यावेळी अशा क्वांटिटीज असतात त्यावेळी ज्यावेळी तुम्ही मास इन्क्रीज करता, बघा ज्यावेळी तुम्ही मास इन्क्रीज करता त्यावेळी ऑटोमॅटिक ऍक्सेलरेशन काय होतं, डिक्रीज होतं. त्यावेळी ऍक्सेलरेशन काय होतं, ऑटोमॅटिक डिक्रीज होतं. ठीक आहे. म्हणजे आपण एक एक्सपेरिमेंट असा करूया की तुमच्या समोर एक फुटबॉल आहे, ओके, आणि त्या फुटबॉलला तुम्ही किक मारणार आहात विथ फोर्स ऑफ 10 न्यूटन. किती मारणार आहात, 10 न्यूटनने. ठीक आहे. आता फुटबॉल नंतर आपण काय केलं, त्या फुटबॉलच्या ऐवजी तिथं एक छोटासा मेटलचा स्पिअर ठेवला की ज्याचा मास फुटबॉलपेक्षा काय आहे, जास्त आहे, आणि तुम्हाला सांगितलं की त्याला लात मारायचं आहे, त्याला किक मारायची आहे. तर तुम्ही ऑब्झर्वेशन असं करायचं की ज्यावेळी तुम्ही किक मारताना सेम फोर्स अप्लाय करताय, मग फुटबॉल अप्लाय केल्यानंतर फुटबॉल जास्त लांब जातो पण तो मेटलचा स्पिअर जास्त लांब जात नाही. आता ह्याचं रिझन काय असणार आहे, तर ज्याचं मास जास्त आहे, ज्याचं मास जास्त आहे म्हणजे कोण, मेटलचं स्पिअर, त्याचं ऍक्सेलरेशन काय असणार आहे, कमी असणार आहे. ज्याचं मास जास्त त्याचं ऍक्सेलरेशन कमी. ऑन द अदर हँड ज्याचं मास कमी असेल त्याचं ऍक्सेलरेशन काय होणार, जास्त होणार. हे त्यांच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन म्हणायचं. काय म्हणणार आहात तुम्ही त्याला, इनव्हर्स रिलेशन. ठीक आहे. असा एक रिलेशन म्हणजे तुम्हाला 10वीला ओहम्स लॉ होता बा, 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला जो करंटचा चॅप्टर होता ना त्याच्यामध्ये ओहम्स लॉ तुम्ही बघितला असेल, V इज इक्वल्स टू I इंटू R. आठवते का, V इज इक्वल्स टू I इंटू R. ह्याच्यामध्ये पण सेम लॉजिक आहे, याच्यामध्ये पण सेम लॉजिक आहे. ज्यावेळी तुम्ही रेझिस्टन्स इन्क्रीज करताय, ज्यावेळी तुम्ही रेझिस्टन्स इन्क्रीज करताय त्यावेळी करंट काय होत असतो, डिक्रीज होत असतो. म्हणजे अशा क्वांटिटीज मध्ये अशा ठेवायचं की ह्याच्यामध्ये कसं असतं, इनव्हर्स रिलेशन असतं. ओके. ऑन द अदर हँड तुम्ही जर रेझिस्टन्स डिक्रीज केला तर करंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इनव्हर्स रिलेशन, एक वाढलं की दुसरं काय होणार, कमी होणार, जेणेकरून LHS ला जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी काय राहील, कॉन्स्टंट राहील. ओके. आता बघा आपला जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल्स टू M इंटू A, F इज इक्वल्स टू M इंटू A. ह्याच्यामध्ये M इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू A, म्हणजे M वाढवला A कमी, M कमी A जास्त. ठीक आहे. आता आपण बघूया अर्थचं आणि ऍपलचं मास जर आपण कम्पेअर केलं, अर्थ आणि ऍपलचं मास जर आपण कम्पेअर केलं तर मास ऑफ ऍपल, बघा मास ऑफ ऍपल MA म्हणतो, इज व्हेरी मच लेस दॅन मास ऑफ अर्थ.
बरोबर काय, मास ऑफ ऍपल इज व्हेरी मच लेस दॅन मास ऑफ अर्थ. मग जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की ज्याचं मास जास्त त्याचं ऍक्सिलरेशन काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे मी जर ऍक्सिलरेशनचा विचार केला, ऍक्सिलरेशन ऑफ ऍपल, ऍक्सिलरेशन ऑफ ऍपल आणि ऍक्सिलरेशन ऑफ अर्थ, ऍक्सिलरेशन ऑफ अर्थ, तर ह्यांच्यामध्ये कसं येणार, उलट साईन येणार. हे वाटतं की ते कमी होतंय म्हणजे ह्याच्या उलटे साईन येणार. उलटे साईन म्हणजे असं होणार, म्हणजे ऍक्सिलरेशन ऑफ ऍपल इज व्हेरी मच ग्रेटर दॅन ऍक्सिलरेशन ऑफ अर्थ. करेक्ट. आता जर तुम्ही बघितला की F इज इक्वल टू ma, बरोबर आहे, F इज इक्वल टू ma, मग मी काय करतो इज इक्वल टू, इथे बघा ma a करतो, तसं इथं me ae करतो, म्हणजे इथं मास ऑफ ऍपल ऍक्सिलरेशन ऑफ ऍपल, मास ऑफ अर्थ ऍक्सिलरेशन ऑफ अर्थ. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहित आहे की हा जो F आहे, हा F काय आहे, दोघांसाठी सेम असतो. ज्या फोर्सने अर्थ ऍपलला आपल्याला ओढत असतं, तेवढ्याच फोर्सने ऍपल सुद्धा अर्थला आपल्याला ओढत असतं. बरोबर आहे. म्हणजे इथे दोघांचा फोर्स काय असणार आहे, सेम असणार आहे. मग जर आपण इथं बघितलं तर ऍक्सिलरेशन ऑफ ऍपल इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण बनवतोय, ऍक्सिलरेशन ऑफ ऍपल इज इक्वल टू मास ऑफ अर्थ डिवाइड बाय मास ऑफ ऍपल इनटू ऍक्सिलरेशन ऑफ अर्थ, असा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही बघितला तर ही मासची व्हॅल्यू काय, खूप जास्त आहे, व्हेरी मच ग्रेटर, डिवाइड बाय ही व्हॅल्यू काय, खूपच लहान, म्हणजे ह्याचा रेशो काय येणार आहे, खूप मोठा येणार. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथं एक रिझन मिळून जाईल आणि इथं एक रिझन मिळून जाईल. ह्या रिझन मध्ये काय लक्षात आलं की ऍक्सिलरेशन ऑफ ऍपल म्हणजे ऍपलची जाण्याची जी व्हेलॉसिटी आहे, चेंज इन व्हेलॉसिटी ऍपलची जी आहे ती खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू अर्थ. ठीक आहे. सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा की मास आणि ऍपल आणि अर्थ ह्या एक्सपेरिमेंटमध्ये, ऍपल आणि अर्थ ह्या एक्सपेरिमेंटमध्ये ऍपल जे आहे ते अर्थ कडे जाण्याचं कारण असं आहे, ऍपल जे आहे ते अर्थ कडे जाण्याचं आहे, ऍपलचं मास खूप कमी आहे, त्यामुळे त्याचं ऍक्सिलरेशन खूप जास्त आहे. लक्षात आलं. ऍपलचं मास खूप कमी आहे, त्यामुळं ऍपलचं ऍक्सिलरेशन खूप जास्त आहे. मास ऑफ अर्थ जर विचार केला तर अर्थचं मास खूप जास्त आहे, अर्थचं मास खूप जास्त आहे, त्यामुळे त्याचं ऍक्सिलरेशन खूप कमी आहे, त्यामुळं त्याचा चेंज इन व्हेलॉसिटी तुम्हाला काय म्हणावा लागेल, 0 म्हणावा लागेल. खूप कमी म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला, निग्लिजिबल, म्हणजेच काय, 0 जवळपास. ओके. त्यामुळे ऍपल जे आहे ते ऍपल काय होतं, अर्थकडे जातं. क्लिअर आहात. काय लक्षात ठेवायचं की जी हेवी मास आहे ते लायटर मासकडं, म्हणजे हेवी मास आणि लायटर मास असं जर आपण कॉम्पिटिशन घेतलं तर लायटर मास कायम काय होतं, हेवी मासकडे जातं, लायटर मास काय होतं, कायम हेवी मासकडे जातं, कारण त्या केसमध्ये मास जास्त असल्यामुळे ह्याचं ऍक्सिलरेशन काय होतं, कमी असतं. आता तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये लक्षात आलं असेल की एकतर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला युनिव्हर्सल का म्हणतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ऍपल आणि अर्थच्या एक्सपेरिमेंटमध्ये ऍपलची मोशन अर्थकडे होते, अर्थची मोशन ऍपलकडे का नाही होत. ओके. हेच लॉजिक तुम्ही सोलर सिस्टीम मध्ये पण लावू शकताय. सोलर सिस्टीम मध्ये बघा कोण कोणाच्या भोवती फिरत असतं, तर सन ऍट द सेंटर ऑफ सोलर सिस्टीम आहे आणि ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन आहेत. समजते. सोबत अर्थ आणि मूनचे जर आपण एक्झाम्पल घेतलं, अर्थ आणि मूनच्या एक्झाम्पल मध्ये काय लक्षात येतं आपला की अर्थच्या भोवती मून फिरत असतो, बिकॉज ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड, बिकॉज ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. बरोबर आहे. आणि ज्यावेळी अर्थ आणि मून यांच्यामधल्या ज्या काय रोटेशन आहेत, ज्याला आपण अमावस्या पौर्णिमा म्हणतो किंवा भरतीने ओहोटी म्हणतो, त्यावेळी कसं होतं, ज्यावेळी मून जो आहे तो अर्थच्या असतो त्या भागामध्ये काय असते, भरती येते, म्हणजे पाण्याला तो ओढून घेतो, म्हणजे काय होते, भरती होते. तर त्या अपोजिट साईडला काय होत असणार आहे, ओहोटी होत असणार, तिकडच पाणी इकडे आलेलं आहे. समजते का. म्हणजे ह्याच्यावर पण, म्हणजे मूनच्या आपल्या अर्थच्या भोवती मोशनवर पण काय होतं, बरेचसेच इथले जे आपल्या भोवतालचे एक्सपेरिमेंट्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. हे असं का होतं, हे असं का होतं. बाळांनो, तुम्ही फिजिक्स हा ज्यावेळी सब्जेक्ट शिकताय, या फिजिक्समध्ये डे टू डे लाईफचं सायन्स म्हणतो आपण. फिजिक्स म्हणजे काय, सायन्स इन एव्हरीडे लाईफ. सायन्स इन एव्हरीडे लाईफ म्हणजे काय, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये फिजिक्स बघायला मिळतं. ओके. म्हणजे तुम्ही उठल्यानंतर चालायला लागता, फ्रिक्शन आहे.
बरोबर आहे. तुम्ही लाईट वेअर ऑन करता, इलेक्ट्रिसिटी फिजिक्स आहे. परत समजते का, फॅन चालू होतो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू मेकॅनिकल एनर्जी, पुन्हा तिथं फिजिक्स आहे. ओके, प्रत्येक पार्टमध्ये फिजिक्स आहे. त्यामुळे फिजिक्सला आपण काय म्हणतो, एव्हरीडे सायन्स म्हणतो, रोजच्या जीवनामध्ये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये बघू शकताय. तुमच्या आसपास सगळ्या गोष्टी ह्या अवेलेबल आहेत. म्हणजे ही ओपन लॅब आहे एक. ओके, आणि ह्या लॅबमध्ये आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीमधलं रिझन बघता आलं पाहिजे. ओके, आणि प्रत्येक गोष्टीचं रिझन शिकणे म्हणजेच काय, तर फिजिक्स शिकणे आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त तुम्ही फोकस करत असताना प्रत्येक कॉन्टेंटला का हा प्रश्न विचारला पाहिजे, का, कसं, हे असंच का, हे ज्यावेळी प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येतील त्यावेळी तुम्ही ज्या उत्तरापर्यंत जाल त्यावेळी तुम्हाला ह्या कन्सेप्ट आणखीन क्लिअर होतील. ओके, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरिएशन ऑफ जीचा विचार करूया. म्हणजे आपण जो बघितला तर कॅपिटल जी बद्दल डिस्कशन केलं. कॅपिटल जी म्हणजे कोण, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता आपण उद्यापासूनच्या लेक्चरमध्ये स्मॉल जी बद्दल चर्चा करणार आहे. मग आपण अल्टिट्यूड बघणार, डेप्थ बघणार, अर्थ सरफेस बघणार आणि त्याच्यानुसार ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी चेंज होते आणि त्याच्यावर बेस्ड असणारे न्यूमरिकल स्टडी करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.